घरगुती स्वाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत झणझणीत असं मटण सुक्का आणि त्याचबरोबर झणझणीत असा मटणाचा रस्सा. लगेचच आपण कृतीकडे वळूयात. त्यासाठी काय घेतलं आहे साहित्य ते पण बघूयात. त्यासाठी मी घेतलं आहे 1.5 किलो मटण. त्याच्यामध्ये तुम्हाला हवे असे तुकडे तुम्ही घेऊ शकता. चाप, नळी, गर्दन, काळीज, पण मांद घ्यायला विसरू नका. मांद म्हणजे आमच्या सातारी भाषेत चरबी. त्यानंतर मी 5 ते 6 कांदे उभे चिरून घेतले आहेत. 1 वाटी खोबरं घेतलं आहे. 2-3 लसणाचे गड्डे घेतले आहेत सोलून. आलं घेतलं आहे. कोथिंबीर आणि 2 कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत, जे मी मटण शिजण्यासाठी आपण वाफवण्यासाठी टाकणार आहे त्याच्यात वापरायचं आहे. लगेचच आपण मटण वाफलायला टाकूया. एका कुकरमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेणार आहे. कुकरमध्ये मटण लगेच शिजतं, त्याच्यामुळे मी हे मटण कुकरमध्ये शिजवते. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये मटण छान शिजतं. त्याच्या आधी आपण 10 ते 15 मिनटं ते कुकरमध्ये चांगलं वाफवून घ्यायचं. तेल गरम झालं तर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला परतायचा आहे. 1-2 मिनटं चांगला परतला, थोडासा गुलाबी रंग आला की बास होतो. जास्त कांदा परतायची गरज नाही आहे, जास्त लाल करायची, कारण तो मटणासोबतच चांगला वाफवला जाणार आहे परत. आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये चरबी टाकून घ्यायची आहे. ही चरबी रश्श्यावरती खूप छान दिसते, त्याच्यामुळे ही नक्की तुम्ही भाजून घ्या त्याच्यामध्ये. त्यानंतर एक छोटंसं हिरवं वाटण बनवायचं आहे. कोथिंबीर, लसूण आणि आलं. त्याच्यामुळे आळणीची चव खूप छान लागते, त्यामुळे हे वाटण पण तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये टाकत जावा. आता आपण हे वाटण टाकून घेऊया आणि त्याचा कच्चापणा जाईपर्यंत 2 ते 3 सेकंद जरा परतून घेऊया. परतून झालं की आपण लगेचच ह्याच्यामध्ये आपलं मीठ आणि हळद टाकून घेऊया. मीठ टाकून घेतलं मी चवीनुसार. आळणीला मीठ बरोबर टाकून घ्यायचं आहे, कारण हे जे मीठ आहे हे चांगलं मटणाला लागून, म्हणजे मटण त्याच्यामध्ये चांगलं शिजलं जातं. त्याच्यामुळे बरोबर जे मटणाला लागणार आहे त्याप्रमाणे चवीनुसार मीठ टाकून घ्या. वाटल्यास तुम्ही रश्श्याला पण पुन्हा परत जसा रस्सा वाढवणार आहे तसं त्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल. पण ह्या स्टेजला तर मीठ नक्की टाका. चांगला मसाला भाजला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मटण टाकून घेऊया. मटण टाकून घेतलं की आपण ते सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया. ह्या आपण मटण वाफवण्याच्या प्रोसेसमध्ये पूर्णपणे गरम पाण्याचाच वापर करणार आहे. म्हणजे वाफवताना किंवा रश्श्याला पण आपण फक्त गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. आता हे मटण आपण वाफवायला ठेवलं आहे, तर ह्याच्यावरती मी ताट ठेवलं आहे आणि ताटामध्ये मी 2 तांबे पाणी ओतून घेणार आहे. आणि हे पाणी गरम होईपर्यंत, मटण वाफेपर्यंत आपण पुढची प्रोसेस करणार आहे. लगेचच आपण मसाला करायला घेऊया. मसाल्यामध्ये मी पहिल्यांदा खोबरं भाजायला घेतलं आहे. खोबरं लगेच भाजलं जातं. गॅसची फ्लेम कमी ठेवूनच खोबरं भाजायचं, नाही तर ते लगेच जळतं. खोबरं भाजून झालं की आपण लगेचच कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजायला थोडंसं तेल टाका त्याच्यामध्ये, म्हणजे कांदा लगेच भाजला जाईल. अजून थोडासा आपण कांदा भाजून घेऊया आणि नंतर हे मिश्रण गार झालं की लगेचच आपण हे मिश्रण मिक्सरला वाटून घेऊया. कांदा पण आपला चांगला भाजून झाला आहे. आता आपण हे सगळं मिश्रण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर हे सगळं आपण आता मिक्सरला वाटून घेऊया. पाणी चांगलं आपलं गरम झालं आहे. मटण वाफवलं आहे का बघायचं आहे. छान वाफ निघत आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जेव्हा मटण वाफल्याला ठेवतो तेव्हा मटणाचं अंगचं पाणी सुटतं, तर त्या अंगच्या पाण्यामध्ये आपण हे मटण पूर्ण शिजवून घ्यायचं आहे पहिल्यांदा, म्हणजे चांगलं वाफवून घ्यायचं आहे. आता हे अंगचं पाणी सुटलेलं तुम्ही बघताय. हे अंगचं पाणी पूर्ण आटेपर्यंत आपण हे मटण वाफवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. आता हे असंच आपण पुन्हा झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत मी वाटण वाटून घेतलं आहे.
10 ते 15 मिनटात पुन्हा आपण बघणार आहे आता आपलं जे अंगचं पाणी सुटलं होतं ते कमी झालं आहे का. तुम्ही बघू शकता अंगचं पाणी सुटले ते कमी झाले. मटणाचा पण रंग चांगला बदलला आहे. बऱ्यापैकी जे अंगचं पाणी आहे ते सगळं आटलेलं आहे आणि मटण पण आपलं थोडंफार एक 20 ते 25% चांगलं मऊ झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी जे ताटात ठेवलं होतं ते ताटातलं गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि टाकून घेतल्यानंतर मटण पूर्ण बुडेपर्यंत आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मगच झाकण लावायचं. तरच ते मटण चांगलं शिजतं. म्हणजे पटकन होतं 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये. अजून थोडं पाण्याची गरज आहे तर अजून 1-2 तांबे मी ह्याच्यावर परत गरम करायला ठेवते आणि ते गरम झालं की परत मग टाकून घेते. आता बरोबर आपलं मटण पूर्ण पाण्यात त्या बुडलं आहे. बरोबर पाण्याचं प्रमाण झालेलं आहे. मटण पण आपलं 25 ते 30% मऊ झालेलं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि 3 शिट्ट्या करून घेऊयात. मस्त असा आळणी बघा रंग खूप छान आला आहे. हिरव्या वाटणाने आळणीला रंग पण छान येतो, त्यामुळे हिरवं वाटण नक्की टाका. कुकरचं झाकण लावून घेऊया आणि आपण एका बाजूला आता सुक्याचा मसाला करून घेऊया. त्यासाठी मी कढईत 2 चमचे तेल टाकलं आहे. आपलं जे वाटण आहे ते वाटण आपण आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी कुठं गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आहे, कारण गरम मसाला हा आपल्या चटणीमध्ये असतो, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा गरम मसाला टाकला नाही आहे. आपल्या चटणीमध्ये आपण 2 ते 3 प्रकारच्या मिरच्या तसंच बरेचसे खडे मसाले वापरतो, धन, मिरे, दालचिनी वगैरे. त्याच्यामुळे हे सगळं आपल्या आधीच चटणीमध्ये असतं, जे की आपण त्याला काही जण कांदा लसूण मसाला पण म्हणतात. त्याच्यामुळे एक्स्ट्रा आपण ह्याच्यामध्ये परत मसाले वापरायची काही गरज नाही आहे. आपली एक शिट्टी झाली आहे. आपण मसाला आता परतायला घेतला आहे. तेल चांगलं गरम झालं आहे. मसाला आपण आता हे वाटण जे आहे ते चांगलं परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत म्हणजे मसाला सगळं तेल निघेपर्यंत आपण हा मसाला चांगला परतून घेऊया. एक 4 ते 5 मिनटं झाले की मसाल्यातनं तेल आपोआप बाहेर पडायला सुरुवात होईल. आता आपण ह्याच्यामध्ये दुसरी शिट्टी पण आपली झाली आता तोपर्यंत. आता लगेचच आपण मसाल्यामध्ये आता आपलं कांदा लसूण मसाला टाकून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही कांदा लसूण मसाला त्याच्यामध्ये टाका. हा कांदा लसूण मसाला आपला अगदी वर्षभर टिकतो. उन्हाळ्यात एकदाच आम्ही बनवून घेतो आणि वर्षभर सगळ्या कालवणांना वापरतो. तिसरी शिट्टी पण आपली झाली आहे. मटण आपलं आता शिजलं आहे म्हणजे चांगलं, आणि मसाला पण आपला सुक्याचा चांगला परतून झाला आहे तेल सुटेपर्यंत अगदी. आता ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही बघू शकता तेल चांगलं सुटलं आहे, मसाला चांगला भाजला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं आळणी पाणी टाकून घेऊया आणि मटण पण टाकून घेऊया. थोडंसं आळणी पाणी त्याच्यासोबत असलं म्हणजे मसाला जळत नाही. त्याच्यामुळे आळणी आणि मटण हे आपण आता त्याच्यात टाकलेलं आहे. आता हे आपण 2 ते 3 मिनटं परतून घेऊया आणि थोडंसं 2 ते 3 मिनटं आणखीन झाकून पण ठेवायचं आहे हे, कारण ते आता थोडंसं त्या मसाल्यामध्ये वाफरलं पाहिजे चांगलं. त्याच्यामुळे ते मसाल्याची चव त्या सुक्याला चांगली लागेल. त्याच्यामुळे ते चांगलं परतून 2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायचं आहे आपण. सुक्याला जरा मसाला जास्तच टाकायचा आहे. आपण जो मसाला केलेला त्यातला एक 65 ते 70% मसाला मी सुक्यासाठी वापरला आहे आणि 30 ते 35% मसाला मी त्याच्यामध्ये रस्सा करणार आहे. 2 पाळ्या मी त्याच्यामध्ये मसाला खाली लागू नये म्हणून आळणी पाणी टाकून घेतलं आहे. त्याच्यावर झाकण ठेवून ते आता वाफलायला ठेवलं आहे. आता इकडं आपण
तोपर्यंत मटण रस्सा करायला घेऊया. पातेल्यात तेल ओतून घ्यायचं आहे. पातेल्यात गरम झालं की त्यात तेल टाकायचं. आता ह्याच्यामध्ये आपण वाटण नाही आधी टाकायचं. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला आधी टाकायचा आहे, कारण रश्श्याला चांगला कट आला पाहिजे. त्यासाठी आपण कांदा लसूण मसाला आता तेलात परतायचा. हा कांदा लसूण मसाला जेवढा तुम्ही तेलात आधी परताल ना, तेवढा कालवणाला चांगला कट येतो, चांगला रंग येतो मस्त लाल. त्याच्यामुळे आधी तुम्ही हा तेलामध्ये परतायचा आणि तेलामध्ये चांगला परतला की मग ह्याच्यामध्ये आपण वाटण टाकायचं. वाटण आपण ह्याच्यामध्ये आता टाकून घेतलं की तेल सुटेपर्यंत आता हे पण आपण चांगलं परतून घ्यायचं. इकडं आपलं सुक्कं बघा चांगलं तयार झालं आहे. मस्त त्यातनं मसाल्यातनं मस्त तेल सुटलं आहे. रंग तर इतका छान झाला आहे, बघूनच खाऊ वाटायला लागलं आहे. तुम्ही पण बघू शकता किती छान झालं आहे. जवळून दाखवते मी तुम्हाला. बघा मसाल्यातून कसं तेल बाहेर आलं आहे मस्त. मटण पण छान शिजलं आहे. सुगंध तर इतका मस्त येतो आहे, खूप छान सुगंध येतो आहे. मस्तपैकी आपलं आता सुक्कं तयार झालं आहे. थोडंसं आपण आता हे 1 मिनटं ठेवून डेकोरेशन करूया. त्यासाठी आपलं थोडीशी कोथिंबीर मी चिरून टाकली त्याच्यावरती. मस्त झालं आहे सुक्कं. चला इकडं आपण आता रस्सा करूया. रश्श्यासाठी मसाला भाजूया चांगला. मसाला जेवढा चांगला भाजेल तेवढं कालवणाला चव छान येते. मसाला चांगला भाजला आहे, तेल सुटलं आहे मस्तपैकी. आता आपण मटण टाकून घेऊया. चांगलं मटण सगळं टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकणार आहे, कारण जेवढा रस्सा पातळ असेल तेवढा प्यायला पण चांगला वाटतो, भाकरी कुस्करून पण चांगली खाता येते. त्याच्यामुळे रस्सा थोडासा पातळच ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये चांगला कट आला आहे बघा. आता आपण गरम पाणी टाकून घेऊया. जास्त पण पातळ नाही करायचं, एकदम व्यवस्थित. मी तुम्हाला दाखवते याची कन्सिस्टन्सी मी कशी ठेवली आहे. हे बघा, एवढा पातळ रस्सा ठेवायचा. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. आता आपण हे चांगलं उकळून देऊया. उकळी आली की त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. मस्तपैकी कोथिंबीर टाकून आपला रस्सा पण आता तयार झाला आहे. अशा प्रकारे आपलं सुक्कं आणि रस्सा तयार झाला आहे. आता हे आपण बघा कसा छान रंग आला आहे मस्तपैकी. आता लगेचच आपण हे खायला घेऊया. पटकनच ताटात वाढायला घेऊया. आपलं काय बघून नुसतं पोट भरणार नाही आहे. दोन्ही रेडी आहे. लगेच ताटात घेऊया. कांदा, टोमॅटो, लिंबू मस्तपैकी कापून घेतलं आहे. चांगला नळीचं पीस घेतलं आहे, काळीच घेतलं आहे, मस्त कट केलं आहे. आणि आळणी पण घ्यायचं आहे आपण ताटामध्ये थोडंसं. आणि तुम्ही असं आळणी काढता का मुलांना वगैरे छोट्या खायला? ते मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्याला आळणी लागते. त्यानंतर असं खतरनाकमध्ये सुक्कं घ्यायचं आहे. सुक्कं, रस्सा, आळणी, कांदा, टोमॅटो, लिंबू आणि त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी. खतरनाक बाजरीची भाकरी वाढून घ्यायची, मस्तपैकी कुस्करायचे आणि मस्तपैकी खायची. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.